ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत नवनाथ कथासार अध्याय 33. गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेले असता मागे रेवती राणीने मच्छिंद्रनाथांच्या कलेवरचा नाश केला व पार्वतीने ते यक्षिणीकडून जतन करून ठेवण्यासाठी कैलासास वीरभद्राच्या ताब्यात दिले. झालेला प्रकार गोरक्षनाथास ठाऊक नव्हता. गोरक्षनाथ फिरत फिरत गोदावरीच्या तीरी भामानगर येथे आला. त्यांच्या जवळच्या अरण्यात आला. तेथे त्यास श्रुदेने फारच व्याकुळ केले. उदक सुद्धा कोठे मिळेना, परंतु ते तसेच फिरत असता माणिक या नावाचा एक 10 वर्ष वयाचा शेतकऱ्याचा मुलगा शेतात काम करीत असताना त्याने त्यांना पाहिले. 2 प्रहारी तो भोजनास बसणार तितक्यात गोरक्षनाथाने तेथे जाऊन आदेश केला. तो शब्द ऐकून माणिक तसाच उठला व गोरक्षनाथांच्या पाया पडला आणि तुम्ही कोण, कोठे जाता आहात, येथे आडमार्गात का आलेत वगैरे विचारपूस मोठ्या आदराने केली. तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की मी जती आहे. मला आता तहान व भूक फार लागली असून जर काही अन्न पाण्याची सोय होईल तर पहा. हे ऐकताच माणिक म्हणाला, महाराज तयारी आहे, भोजनास बसावे. असे म्हणून त्याने त्या जेवण्यासाठी वाढले. त्यांना पाणी पाजले, त्यांची चांगली व्यवस्था ठेवली. गोरक्षनाथ जेवून तृप्त झाल्यावर त्यांना समाधान वाटले. गोरक्षनाथाने प्रसन्न होऊन माणिक शेतकऱ्यात तुझे नाव काय म्हणून विचारले. तेव्हा तो म्हणाला, आता आपले तर कार्य झाले ना, आता माझे नाव वगैरे विचारण्यात काय अर्थ. कार्य साधून घेण्यासाठी प्रथम सर्व विचारणात करायची जरुरी असते. पण आता ही चौकशी निरुपयोगी आहे. आता आपण हळूहळू आपली मजल काढा. यावर गोरक्षनाथाने उत्तर दिले की ते म्हणतोस ती गोष्ट खरी, पण आज ऐनवेळी तुला मला जेवणास घातलेस जेणेकरून मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या मनात काही इच्छा असेल तर ती तू माग, मी तुला ती देतो. तेव्हा माणिक म्हणाला, महाराज आपण घरोघर अन्नासाठी भिक्षा मागत फिरता. असे असता तुम्हास माझा कळवळा आला असला तरी तुमच्याजवळ मला देण्यायोग्य काय आहे. हे ऐकल्यानंतर गोरक्षनाथांनी सांगितले की तू जे मागशील ते मी देतो. तो माणिकास खरे न वाटून तो म्हणाले, तुम्ही भिक्षुक मला काय देणार. तुम्हालाच काही मागायचे असेल तर मागा, मी देतो. ते घेऊन आपण आपला रस्त्याने जावा. याप्रमाणे भाषण ऐकून गोरक्षनाथाने विचार केला की शेतकरी लोक अरण्यात राहत असल्याने त्यांना फारसे ज्ञान नसावे. आपण यांचे काहीतरी हित केले पाहिजे. म्हणून नाथ त्यास म्हणाले, अरे मी सांगेन ती वस्तू देईन असे तू म्हणतोस, पण वेळ आली म्हणजे मागे सरशील. हे ऐकून माणिक वर्दळीवर येऊन म्हणाला, अरे जो जीवावरही उदार तो पाहिजे ते देण्यास मागे पुढे पाहतील का. तुला वाटेल ते तू माग, पहा मी तुला देतो की नाही. असे बरेच भाषण झाल्यानंतर गोरक्षनाथांनी त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यास सांगितले की जी गोष्ट तुला करेविशी वाटेल किंवा ज्यावर तुझी इच्छा असेल अशाच तू तिरस्कार करावास, हेच माझे तुझ्यापाशी मागणे आहे. ते गोरक्षनाथाचे मागणे त्याने आनंदाने कबूल केले व नाथ तेथून पुढे निघून गेले. नंतर माणिक आपले औतादी सामानाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतात घरी निघाला व प्रथम जेवणाकडे त्याचे लक्ष गुंतले. तितक्यात गोरक्षनाथांनी वचन दिल्याची त्यांना आठवण झाली. मनात येईल ते न करणे हाच वचन देण्याचा मुद्दा होता. त्याच्या मनात आले की मन घरी जाऊ इच्छित आहे, त्या अर्थी वचनास गुंतल्या अन्वये आता घरी जाता येणार नाही. म्हणून तो तेथेच उभा राहून झोप घेऊ लागला. डोक्यावर बोचके तसेच होते. अंग हलवायास मन इच्छित होते, पण त्याने अंग हलू दिले नाही. त्या वचनाचा परिणाम असा झाला की वायुभक्षणा वाचून त्यास दुसरा मार्गच राहिला नाही. यामुळे काही दिवसांनी त्याचे शरीर क्रूश झाले, रक्त आटून गेले, तिळभर सुद्धा मांस राहिले नाही आणि त्वचा व अस्थी एक होऊन गेल्या. असे झाली तरी तो रामनामस्मरण करीत एका जागी लाकडाप्रमाणे उभा राहिला. इकडे गोरक्षनाथ फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेले. तेथे बद्रिकादाराच्या पाया पडून चौरंगनाथांची काय स्थिती झाली ती पाहावयास गेले. त्याने गुहेच्या दाराची शिळा काढून आत पाहिले तर चौरंगीचे सर्वांग वारुळाने वेष्टून टाकलेले, मुखाने रामनामाचा ध्वनी चाललेला अशी त्यांची अवस्था दिसली. ती पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्याने त्यांच्या अंगावरचे सर्व वाळू काढून टाकले आणि त्यांच्या शरीराकडे पाहिले. तपसामर्थ्याने त्यांना हातपाय फुटलेले दिसले. गोरक्षनाथ आलो आहे असे बोलून त्याने
चौरंगी सावध केले. बाहेर घेऊन आल्यावर त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहताच त्यात चांगली शक्ती आली. तेव्हा चौरंगीनाथ गोरक्षनाथांच्या पाया पडले व मी आज सनात झालो असे त्यांनी बोलून दाखवले. गोरक्षनाथांनी खाण्यापिण्याची कशी व्यवस्था झाली म्हणून विचारपूस केली. तेव्हा त्याने उत्तर दिले की मला माहीत नाही, ते चामुंडा सांगेल. तिला विचारल्यावर ती म्हणाली, आम्ही रोज फळे आणून देत होतो, परंतु चौरंगीचे लक्ष शिळेकडे असल्यामुळे त्याने ती भक्षण केली नाहीत. इतके बोलून चामुंडाने फळांचे पर्वताप्रमाणे झालेले ढीग दाखवले. ते पाहून गोरक्षनाथात विस्मय वाटला. त्याने चौरंगीच्या तपाची फारच कौतुक केले व आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. तो त्यास घेऊन बद्रिकेदाराच्या देवालयात गेला. तेथे उमारमणास जागृत करून चौरंगीनाथास भेटविले. नंतर गोरक्षनाथाने 6 महिने तेथे राहून चौरंगीनाथांकडून विद्याभ्यास करून घेतला. शास्त्रविद्येस त्यास आशीर्वाद देवले. नंतर बद्रिकेश्वरास वंदन करून गोरक्षनाथ चौरंगीनाथास घेऊन निघाले आणि वैद्य भरते देशात उतरून कौंड्यपुरास गेले. तेथे चौरंगीनाथास आपल्या आईबापास भेटून येण्यास सांगितले. त्यांनी तुझे हातपाय तोडले म्हणून आपला प्रताप त्या दोघांस दाखव असेही गोरक्षनाथांनी सुचवले. त्या आज्ञेप्रमाणे चौरंगीनाथाने वाताने भस्म मंत्रून राजाच्या बागेकडे फुंकले. ते वाताश्र सुटताच बागेत ते 1600 माळी रखवालीच होते ते सर्व वादळ सुटल्यामुळे आकाशात उडून गेले. वाताश्र काढून घेताच हे सर्वजण खाली उतरले. त्यातून कित्येक मूर्छना येऊन पडले, कित्येक पळून गेले. कित्येकांनी जाऊन या बागेत झालेला प्रकार राजाच्या कानावर घातला. तेव्हा सर्व विस्मयात पडले. मग ते कृत्य कोणाचे आहे याचा शोध घेण्यासाठी राजाने दूतास पाठवले. हे दूत शोधण्याकरता फिरत असता त्यांनी पानवट्यावर या उभय नाथास बसलेले पाहून राजास जाऊन सांगितले की महाराज, पानवट्याशी 2 कानफडे गोसावी दिसत आहे. ते महातेजस्वी असून त्यांच्याजवळ काहीतरी जादू असावी असे दिसते. दूतांचे भाषण ऐकून राजाने विचार केला की गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ असतील, त्यास आपण शरण जावे, नाहीतर हे नगर पालथे घालून ते सर्वांचे प्राण संकटात पाडतील. तेव्हा आपला प्रताप दाखवण्याची गोरक्षनाथाने चौरंगीनाथास आज्ञा केली. त्या अन्वये त्याने राजासमोर आलेल्या सैन्यांवर वाताश्राची योजना केली. त्या क्षणी राजसहवर्तमान सर्व लोक, हत्ती, घोडे, रथ सुद्धा आकाशात उडून गेले. त्यामुळे सर्व भयभीत होऊन त्यांची प्रार्थना करू लागले. नंतर गोरक्षनाथांच्या आज्ञेवरून चौरंगीनाथाने पर्वताश्र सोडून वाताश्र परत घेतले. तेव्हा सर्वजण पर्वताश्रयाच्या आश्रयाने हळूहळू खाली उतरले. गोरक्षनाथांच्या आज्ञेने चौरंगी आपला पिता जो शशांकर राजा त्याच्या पाया पडला व आपण पुत्र असल्याची त्याने ओळख दिली. ओळख पटताच राजाने त्यास पोटाशी धरले. नंतर राजा गोरक्षनाथांच्या पाया पडला व त्या उभयंतेची चौरंगीच्या प्रतापाविषयी भाषणे झाली. तितक्यात चौरंगीने वज्राश्र सोडून पर्वताश्राचा मोड केला. थोड्याच वेळाने राजाने घरी येण्याबद्दल गोरक्षनाथास अति आग्रह केला. पण चौरंगीने राजास सांगितले की तुझ्या घरी आम्ही येणार नाही, कारण सावत्र आईच्या कपटी बोलण्यावर विश्वास ठेवून तू माझे हातपाय तोडलेस असे बोलून मुळारंभापासून सर्व घडलेला प्रकार त्याने त्यांना सांगितला. त्या समयी आपली भुजान्वती श्री जारिनी आहे असे समजून राजास तिचा अत्यंत राग आला. त्याने राणीस मारत झोडत तेथे घेऊन येण्याची सेवकास आज्ञा केली, परंतु तसे करण्यात चौरंगीने विरोध केला. घरीच तिला शिक्षा करावी असे त्यांचे मत होते. त्या दोघांस पालखीत बसून राजा आपल्या वाड्यात घेऊन गेला. तेथे राजाने राणीचा अभ्रात तिच्या पदरात घालून तिला शिक्षा केली व घरातून घालून दिले. नंतर गोरक्षनाथांनी राजाचे सांत्वन करून दुसरी स्त्री करण्याची आज्ञा केली व आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून वंश वाढेल असा आशीर्वाद दिला. तेथे गोरक्षनाथ 1 महिना राहून चौरंगीनाथास घेऊन तेथून पुढे गेला. कौंडिण्यपुराहून सोडल्यानंतर ते फिरत फिरत प्रयागास गेले. तेथे स्नान करून शिवालयात देवाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्वीच्या गुरुविनीस बोलावून गोरक्षनाथाने तिला गुरुच्या देहाबद्दल विचारले असता ती भयभीत होऊन थराथरा कापू लागली. अडखळत बोलू लागली. ती त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली, महाराज, रेवती राणीने मला धमकी देऊन विचारल्यावरून मी खरी गोष्ट तिच्यापाशी सांगितली. गुरुच्या देहाची काय व्यवस्था झाली ती प्रत्यक्ष जाऊन पाहावी असा जेव्हा तिच्या बोलायचा आशय दिसला तेव्हा गोरक्षाच्या मनात संशय उत्पन्न झाला. तो लगेचच भुयाराकडे गेला व दार उघडून पाहत होतो. आत मच्छिंद्रनाथाचे प्रेत दिसेना.
तेव्हा तो शोक करू लागला. ते पाहून गुरविनीने त्यास सांगितले की तुम्ही अंमळ स्वस्थ बसा. मी राणीस भेटून तिने प्रेताची काय व्यवस्था केली ते विचारून येते, असे सांगून ती लगेचच तेथून निघाली. नंतर तिने राजवाड्यात जाऊन राणीची भेट घेतली आणि राणीस म्हटले, मच्छिंद्रनाथाच्या शरीराबद्दल मी तुझ्यापाशी गोष्ट काढून 12 वर्षाची मुदत सांगितली होती, ती पुरी झाली, म्हणून मला आज त्या गोष्टीचे स्मरण आलंय, आपल्याकडे आले आहे. ते तिचे भाषण ऐकून राणी तिला एकीकडे घेऊन गेली व म्हणाली, राजा त्रिविक्रमाच्या देहात मच्छिंद्रनाथाने प्रवेश केला व आपला राजा त्रिविक्रमाच्या देहात मच्छिंद्रनाथाने प्रवेश केला व आपला देह शिष्याकडून शिवालयाच्या भुयारात लपून ठेवला. ही हकीकत तू मला सांगितलीस. त्यानंतर थोड्याच दिवसात तुझ्या नकळत मी त्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते रानात टाकून दिले. त्या गोष्टीच आज पुष्कळ दिवस झाले. ते तुकडे किड्यामुंग्यांनी खाऊन सुद्धा टाकले असतील. अशा रीतीने चिंतेचे बीज समूळ खणून टाकले. आता तू निर्धास्त राहा. राणीचे हे भाषण जेव्हा तिने ऐकले तेव्हा ती फारच घाबरली, परंतु नशिबावर भरोसा ठेवून आता ती पुढे काय भयंकर परिणाम होणार अशी भीती मनात आणून तिने परत येऊन गोरक्षनाथात ही सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांना अत्यंत राग आला आणि राणी शिक्षा करण्याचे त्यांच्या मनात आले. परंतु आता ती मच्छिंद्रनाथांची स्त्री असल्यामुळे आपली माता झाली असा विचार येऊन तिला शिक्षा करण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. त्यांनी मनात विचार केला की गुरुच्या शरीराचे तुकडे झाले असले तरी ते नाश पावायचे नाही, कोठेतरी पडलेले असतील ते शोधून काढावे. नंतर त्या उद्योगास लागल्याने त्यांनी ठरवले आणि चौरंगीस म्हणाले, मच्छिंद्रनाथाच्या देहाचा शोध करण्याकरता मी माझा देह येथे ठेवून सूक्ष्म रूपाने जातो. माझ्या शरीराचे तू नीट संरक्षण कर. येथील राणी रेवती हिने मच्छिंद्राच्या देहाचा जसा नाश केला तसा मी माझ्याही शरीराचा नाश करील, तशी ती माझ्याही शरीराचा नाश करील. फार सावधगिरी ठेव, असे सांगून गोरक्षनाथ शरीरातून प्राण काढून जिकडे तिकडे पाहू लागले. त्याने सूक्ष्म रूपाने सर्व पृथ्वी, पाताळ, स्वर्ग आदी करून सर्व ठिकाणी शोधून पाहिले, पण पत्ता लागेना. शेवटी तपास करत करत ते कैलासास गेले व शिवगणास पाहू लागले. तेथे मच्छिंद्रनाथांच्या अस्थि, त्वचा, मांस वगैरे त्यांना दिसून आले. त्यावेळेस ते शिवगणास वीरभद्र सांगत होता की 12 वर्षाची मुदत पुरी झाली. आता मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे रक्षण करण्यास फारच सावध राहा, कारण त्यांचा शिष्य गोरक्षनाथ हा शोध करण्यासाठी केव्हा कोणत्या रूपाने येईल याचा नेम नाही. हे वीरभद्राचे शब्द गोरक्षनाथांच्या कानी पडताच तो तेथून निघून पुन्हा परत येऊन आपल्या देहात शिरला. गोरक्षनाथ व चौरंगीनाथ एक विचार करून भस्म व झोळी घेऊन युद्धास सिद्ध झाले. गोरक्षनाथाने सूर्यावर प्रथम पर्वताश्राची योजना केली, जेणेकरून त्याचा रथ चालेना. सूर्याचे वज्राश्राचे पर्वताचा मोड केला. मला अडथळा करण्यासारखे पर्वतशास्त्र सोडणारा कोण याचा सूर्याने मनात शोध घेतला. तो गोरक्षनाथांजवळ आला. त्याचा ताप लागू नये म्हणून गोरक्षनाथाने चंद्राश्राची योजना करून कोटी चंद्र निर्माण केले, जेणेकरून थंडावा येऊन सूर्याचा ताप लागेनासा होईल. नंतर गोरक्ष व चौरंगी हे दोघेही सूर्याच्या पाया पडले. यावेळेस मला हैराण करण्याचे कारण कोणते म्हणून सूर्याने विचारल्यावर गोरक्षनाथाने सांगितले की मच्छिंद्रनाथाचा देह शिवगणांनी कैलासास नेला आहे. आपण मध्यस्थी करून तो आमच्या हातात येईल असे करावे, म्हणजे आपले आम्हावर मोठे उपकार होतील. गोरक्षनाथांचे हे भाषण ऐकल्यानंतर शिष्टाई करण्याचे कबूल करून सूर्य कैलासास गेला. त्यात पाहताच शिवगणांनी त्याच्या पाया पडून येण्याचे कारण विचारल्यावर गोरक्षनाथांकडून मध्यस्थीचे काम घेऊन आलो आहे असे सांगून सूर्याने त्यास मच्छिंद्रनाथाचे शरीर परत द्यावे म्हणून सुरस बोध केला. गोरक्षनाथाचा प्रतापही दाखविला, परंतु सूर्याच्या बोलण्याचे वीरभद्रांजवळ वजन पडले नाही. त्यांनी उत्तर दिले की मच्छिंद्रनाथाने आम्हास अत्यंत त्रास देऊन दुःख भोगावे लागले. आमचे प्राण सुद्धा धोक्यात घातले. असा शत्रू आमच्या तावडीत आलेला असल्याने प्राण गेले तरी आम्ही त्यास सोडून देणार नाही. जर गोरक्ष युद्ध करेल तर त्याचीही मच्छिंद्राप्रमाणे अवस्था करू, असे वीरभद्राचे वीरश्रीचे भाषण ऐकून सूर्याने त्यांना सांगितले की एवढे पाणी जर तुमच्यामध्ये होते तर मच्छिंद्रनाथाने मागे तुमची दुर्दशा करून प्राणावर आणून बेतविले, तेव्हा तुमचा प्रताप कोणीकडे लपून राहिला होता. आता तो सहज तुमच्या हातात आला म्हणून तुम्ही इतकी मिजाज करत आहात. पण मच्छिंद्र आणि गोरक्ष हे दोघे सारखे बलवान आहेत. शिवाय त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटाच होता. आता गोरक्षनाथाच्या सायात चौरंगीनाथ आला आहे.
तुझ्या या अविचारी व दांडगाईच्या उत्तरेने चांगला परिणाम घडून येणार नाही, परंतु सूर्याने सांगितलेले हे सर्व भाषण फुकट गेले व काही झाले तरी मच्छिंद्रनाथांचा देह परत देणार नाही, असे वीरभद्रकांनी स्पष्ट सांगितले. सूर्याने त्यास सांगितले की तुम्ही आता इतके करा की हे युद्ध कैलासास न होता पृथ्वीवर होऊ द्या. कैलासात झाले तर कैलासाचा चुरडा होऊन जाईल, असे सांगून सूर्य तेथून निघून गेला. सूर्य निघून गेल्यावर युद्धाकरता तुम्ही पुढे चला, मी मागून लवकर येतो, असा वीरभद्राचा शिवगणास हुकूम झाला. त्याप्रमाणे अष्टभैरव गुण आदी करून सर्व युद्धास येऊन धडकले. 72,84,00,000 गण शस्त्रासह युद्धास आले. असे पाहून गोरक्ष व चौरंगीनाथ सावध झाले. दोन्ही बाजू जयाची इच्छा धरून लढू लागल्या. शेवटी चौरंगीच्या मोहिनी व वाताश्रांनी वीरभद्राच्या दळातील लोकांचा मोड होऊन ते भ्रमिष्ठासारखे होऊन देहभान विसरले. तितक्यात वीरभद्र चामुंडासह येऊन दाखल झाला. आपल्या दळाचा पराभव झाला असे पाहून वीरभद्र गोरक्षनाथांवर चौताळला. त्यांनी एकमेकांच्या नाशात उद्युक्त होऊन शास्त्रांचा एकसारखा मारा सुरू केला. परंतु गोरक्षांच्या शक्तीमुळे वीरभद्राची अनेक शस्त्र अस्त्रे ही दुर्बल झाली. शेवटी गोरक्षनाथाने संजीवनी अस्त्राची योजना करून सकल दानव उठवले. त्यात त्रिपूर, मधुमहिषासूर, जलंधर, काळयवन, अद्यासूर, बकासूर, हिरण्यपक्ष, हिरण्यकश्यपू, मुचुकुंद, वक्रदंत, रावण, कुंभकर्ण इत्यादी अनेक महापराक्रमी राक्षस युद्धासाठी येऊन पोहोचले. त्यावेळी 33 कोटी देवांनी रणक्षेत्र सोडून आपापली विमाने ही पळवली व त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली. त्यांनी वैकुंठात जाऊन हा सर्व प्रकार श्री विष्णूंच्या कानावर घातला. तेव्हा आता पुन्हा अवतार घ्यावा लागेल असे वाटून त्यांनाही काळजी पडली. विष्णूने शंकरास बोलवून आणून सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. वीरभद्राच्या वेडेपणाने या पल्ल्यास गोष्ट आली असे देखील सांगितले. तंटा मिटून विघ्न टाळण्यासाठी ते गोरक्षनाथांकडे गेले व त्यास त्यांनी पुष्कळ प्रकारांनी समजावून सांगितले. परंतु गुरुचे शरीर माझ्या स्वाधीन करा म्हणजे तंटा मिटेल, असे गोरक्षनाथांनी स्पष्ट उत्तर दिले. शंकराने चामुंडास पाठवल्यानंतर मच्छिंद्रनाथाचा देह आणला व गोरक्षनाथांच्या स्वाधीन केला आणि राक्षसांस अदृश्य करण्यास सांगितले. तेव्हा गोरक्ष म्हणाला, अश्राच्या योगाने राक्षस उत्पन्न न होता संजीवनी मंत्रप्रयोग केल्यामुळे राक्षस उत्पन्न झाले आहेत. या वास्तव पुन्हा अवतार घेऊन त्यास मारून टाका आणि किंवा वीरभद्राची आशा सोडा. दोन्हीतून जसे मला सांगाल तसे मी करतो. हे ऐकून शंकराने सांगितले की मधुदैत्य माजला. त्यावेळेस आम्ही रानोमाळ पळून गेलो. शेवटी एकादशीच अवतार घेऊन त्याचा नाश करावा लागला. अशी संकटे अनेक वेळा सोसावी लागली. आता विलंब न लावता लवकरच राक्षसांचा बंदोबस्त कर. आम्ही वीरभद्राची आशा सोडून दिली असे शिव व विष्णू त्यास म्हणू लागले. त्यावेळी प्रतापवान वीरभद्र एकटाच त्या राक्षस मंडळींशी लढत होता. हे पाहून गोरक्षनाथाने वाताकर्षण अस्त्राची योजना केली आणि मंत्र म्हणून भस्म फेकतात वीरभद्रासह सर्व राक्षस हे गतप्राण होऊन जमिनीवर पडले. तेव्हा शंकर व विष्णू यांनी गोरक्षनाथांची स्तुती केली आणि गोरक्षनाथांनी अग्न्यास्त्र योजून पडलेल्यास जाळून टाकले. हा वाताकर्षण प्रयोग नागपंथान वाचून देवदानवास ठाऊक नव्हता. या अध्यायाची वाचन केले असता, पठन केले असता धनुर्वात होत नाही. झाला असेल तरी तो बरा होतो. मित्रांनो, नवनाथ कथासारचे सर्व भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.